नमस्कार नागपूरकर, वेलकम बॅक टू द चॅनल. तर मित्रांनो, 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि 10वीच्या परीक्षा लवकरच सुरू होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर किंवा त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींवर थेट फौजदारी गुन्हा म्हणजेच क्रिमिनल केस दाखल केली जाणार आहे. म्हणजेच केवळ पेपर रद्द होणे किंवा डिबार करणे एवढ्यावरच कारवाई थांबणार नाही, तर पोलीस केसही होऊ शकते. कोणकोणत्या गैरप्रकारांवर कारवाई होणार आहे किंवा कोणकोणते गैरप्रकार केल्यावर क्रिमिनल केस होईल ते बघूयात. कॉपी करणे किंवा कॉपी देणे, मोबाईल, स्मार्ट वॉच किंवा ब्लूटूथ वापरणे परीक्षेच्या प्रसंगी, प्रश्नपत्रिका बाहेर पाठवणे, पत्रिका बदलणे, बाहेरील व्यक्तीकडून मदत घेणे, परीक्षा केंद्रावर कर्मचाऱ्यांचा सहभाग इत्यादी बाबतीमध्ये पुन्हा थेट गुन्ह्याची नोंद होऊ शकते. देखरेख व्यवस्था, सर्वेलन्स सिस्टम ही शाळांमध्ये सुमारे 80% परीक्षा केंद्रांवर CCTV कॅमेरे बसवले आहेत. व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. आवश्यक असल्यास फुटेज पुरावा म्हणून वापरला जाईल आणि केंद्राबाहेरही पोलीस बंदोबस्त तुम्हाला पाहावयास मिळू शकतो. त्याचप्रमाणे फ्लाइंग स्क्वॅड्स म्हणजेच भरारी पथके राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दक्षता समित्या या कार्यरत आहेत आणि शिक्षण विभाग, पोलीस, महसूल विभाग यांचा यामध्ये समावेश असतो. अचानक छापे म्हणजे सरप्राईज व्हिजिट तुमच्या सेंटरला मिळू शकते आणि संवेदनशील केंद्रांवर याचे विशेष लक्ष असते. परीक्षा केंद्रांवरील नियम अतिशय कडक झालेले आहेत आता. प्रवेशपूर्ण तपासणी म्हणजे स्क्रीनिंग, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंदी, आसन व्यवस्था अंतर ठेवूनच असते, ओळखपत्र हे अनिवार्य आहे आणि उशिरा येणाऱ्यांवर निर्बंध आहे. जर एखाद्या केंद्रावर सामूहिक कॉपी, व्यवस्थापनाचा सहभाग किंवा वारंवार गैरप्रकार आढळल्यास त्या परीक्षा केंद्राची मान्यता ही कायमची रद्द केली जाऊ शकते. तर मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमचे मित्र 12वी आणि 10वीच्या परीक्षेत आता यावर्षी बसत असतील, तर कृपया करून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि परीक्षेमध्ये कोणतेही गैरप्रकार होण्यासाठी आळा आपल्यालाच घालायला पाहिजे. तर फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास पोलीस चौकशी, न्यायालयीन प्रक्रिया, दंड आणि शिक्षा शक्य आहे. तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीवर याचा परिणाम होऊ शकतो आणि सरकारी नोकरीत सुद्धा अडचण येऊ शकते. शासनाचा उद्देश हा कॉपीमुक्त परीक्षा आहे.